हॅलो ऑल माय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बीओचा डेली रिपोर्ट हा कसा तयार करायचा. तर सर्वात अगोदर आपल्या बीओचं नाव टाकायचं आहे आणि आपण हा डेली रिपोर्ट एसओला पाठवतो. तर आपल्या बीओचं नाव टू एसओचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आजची तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ लास्ट ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण कोणत्या दिवशी आपण डेली रिपोर्ट पाठवला होता त्या दिवसाची डेट टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याच दिवसाची जो क्लोजिंग बॅलन्स होता तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेविंग म्हणजे एस पी डिपॉझिट किती झालेत आजच्या तारखेमध्ये ती टाकायची आहे. तर ह्या साईडला सगळे जेवढे डिपॉझिट झाले ते येतील. त्याच्यानंतर आर डी किती जमा झाली, किती डिपॉझिट झाली ती टाकायची. त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजनाचे किती डिपॉझिट झाले ते टाकायचे अमाऊंट. त्याच्यानंतर आर पी एल आय पॉलिसीचे किती डिपॉझिट झाली ती टाकायची अमाऊंट. त्याच्यानंतर एक सी ओ डी पण होती, त्या सी ओ डीची अमाऊंट पण टाकायची आहे डेली रिपोर्टमध्ये ॲड करून. सी ओ डीची अमाऊंट होती 540. त्याच्यानंतर सगळ्यांची टोटल मारायची. त्याच्यानंतर इकडची साईड आपण आपल्या बीओतून जी अमाऊंट गेली त्याचं म्हणजे एस पी विड्रॉल किती गेली, किती विड्रॉल झाली ती अमाऊंट टाकायची आहे. त्याची टोटल मारायची आहे. त्याच्यानंतर झालेली डिपॉझिट अमाऊंटमधून जेवढी विड्रॉल झाली ती अमाऊंट मायनस करायची आहे. जी मायनस करून आलेली अमाऊंट असते ती आपली क्लोजिंग बॅलन्स असते आजच्या तारखेचा. आलेलं बॅलन्स हे अक्षरामध्ये टाकायचं समोर. त्याच्यानंतर बीओचा मॅक्झिमम बॅलन्स आणि मिनिमम बॅलन्स टाकायचा आहे. ह्या जागी आपण जर एसओला कॅश पाठवत असाल तर टाकायचे आहे. आता तर मी नाही पाठवत त्यामुळे नील ठेवायचं आहे. बॅक साईडला बी पी एमची सिग्नेचर करायची. आणि आजच्या तारखेत झालेली सगळी ट्रान्झॅक्शनची प्रिंट काढून अशा प्रकारे सगळा रिपोर्ट तयार करून बॅकच्या साईडला झालेले आजच्या तारखेच्या ट्रान्झॅक्शन डेली रिपोर्टच्या बॅक साईडला चिटकवायचं आहे. तर अशा प्रकारे डेली रिपोर्ट बनवून एसओला पाठवायचं असते. थँक्यू.